एवढे डायव्हर्शन्स आहेत या रोडवर. रस्त्याचं काम सगळीकडेच चालू आहे. म्हणजे आपला ओल्ड मुंबई पुणे हायवे कसा आणि एक्सप्रेस हायवे असं होणार. हा हा हा, काय जागा आहे. तर आता मॅप लावलाय, इथून अजून 1.5 तास जावं आहे. म्हणजे मी 11:30 पर्यंत घरी पोहोचेन. आणि ही सुंदर अशी सकाळ, तीच बाईक आणि तोच मी. पण आजचा रस्ता नवीन आहे. आज मी चाललो आहे नाशिकच्या दिशेने. तानसा डॅमला चाललो आहे. म्हणजे इगतपुरीपासून एक जवळजवळ 40 किलोमीटर आधी आहे. म्हणजे मुंबईपासून 80 to 85 किलोमीटर्स आहे अप्रॉक्स. आणि मी ऑलमोस्ट कल्याणचा फाटा येईल आता. तर मी शूट नाही केलं मध्ये, कारण खूप ट्रॅफिक आहे आणि रस्ता पण छोटे आहेत, तर कायच दाखवणार असं झालं. तर वेलकम बॅक टू दी चॅनल गाईज. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. एवढे डायव्हर्शन्स आहेत या रोडवर. रस्त्याचं काम सगळीकडेच चालू आहे. ते आता एक्सटेंड करतात ना रोड. ठाण्यापर्यंत जो समृद्धी महामार्ग येणार आहे हे त्याचं एक्सटेन्शन आहे. मला असं वाटतं की नाशिकपर्यंत आता झालं आहे. मी लास्ट इयर गेलेलो तेव्हा शिर्डीपर्यंत झालेला होता. त्यानंतर एक फेज त्यांनी परत चालू केला नाशिकपर्यंत, आय थिंक सो. आता ह्या पट्ट्यामध्ये इथे कुठेच काम नाही चालू आहे. मी बघितलं त्या बाजूनी एक कट गेला आहे. म्हणजे असं तिकडे रस्ताच नाही आहे, पण रस्ता बनवत आहेत डोंगराच्या बाजूनी. मला वाटतं तो रस्ता समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणार. इथे काहीच नाही आहे. हा जसा जुना रस्ता आहे तसाच आहे. हा कदाचित छोट्या गाड्यांसाठी ठेवतील चालू रस्ता. म्हणजे आपला ओल्ड मुंबई पुणे हायवे कसा आणि एक्सप्रेस हायवे असं होणार. भूक लागली आहे खूप. तर इकडे फूड प्लाझा काहीतरी नाश्ता करूया. तर नाश्ता करून निघायचा टाईम झाला इथून. आता इथून हार्डली मला वाटतं अर्धा तास दाखवत आहे. 28 मिनटं, 18 किलोमीटर्स आहेत. आता हे आलंय आटगाव आणि इथून लेफ्ट घ्यायला सांगतोय. मी मागे पण एकदा तानसा डॅमला आलो, तेव्हा माझ्यासोबत रेनियर होता. आम्ही दोघंच आलेलो. तेव्हा रेनियरने जस्ट नवीन नवीन बाईक घेतलेली.
रेल्वे स्टेशन आहे. अच्छा, आटगाव रेल्वे स्टेशन पण आहे. हायवेवरून आतमध्ये आल्यावर पण रस्ता खूप मस्त आहे आणि खूप सिनिक पण आहे. जंगलच आहे पूर्ण. Anywhere I'm at, turn the city up. 3, 2, 1. I don't like to brag, but I'm really on. It's a new day, days been new. Been a decade since I made it out of rent too. We some owners, baby, we don't got no rent due. Might trick, but my wife, you like to trick too. Merry Christmas, hey, Saint Nick. What we want, get, we on wait list. How we got here doesn't make sense. Have patience, that'll make sense. 3, 2, 1. Anywhere I'm at, turn the city up. I can flip a dial to $1 million. I don't like to brag, but I'm really on. 3, 2, 1. Anywhere I'm at, turn the city up. 3, 2, 1. I don't like to brag, but I'm really on. Picking up the slack, joining this prime way, I'm getting to the rack. I do what I want, when I want, where I want. आणि हे पहिलं दृश्य पाण्याचं. हा. काय जागा आहे. ड्रोन आणलाय, ड्रोन उडवू मस्त. शॉट तुम्हाला कशा वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या सुंदरशा
तानसा डॅमला बाय बोलायची वेळ आली आहे. तर निघूया इथून. खूप मजा आली, खूप शांतता आहे इकडे. तर परत चांगल्या रस्त्याला लागतोय. आणि हा आता मुंबई नाशिक एक्सप्रेस, पुन्हा एक्सप्रेस किंवा हायवे काही बोलू शकतो. हा आता जिथून समृद्धीचं काम चालू आहे ना तिथपर्यंत रस्ता खूप चांगला आहे. मध्ये एक 2-4 ठिकाणी फक्त ते ब्रिजचं काम चालू आहे, फ्लायओव्हरचं, त्यामुळे ते डायव्हर्शन आहे. पण समृद्धीचं इथे काहीच नाही आहे. तो रस्ता तिथून त्या बाजूला गेला आहे, त्याच्या पुढे ठाण्यापर्यंत तर बापरे कंटाळाच आहे. बघू आता किती वेळ लागतो पोहोचायला. मी मॅप तर लावला नाही आहे, मॅप लावून चेक करतो. तर आता मॅप लावला आहे, इथून अजून 1.5 तास दाखवतं, म्हणजे मी 11:30पर्यंत घरी पोहोचेन. अजून 10च वाजलेत. तरी मी लवकर आलो आणि लवकर निघतोय म्हणून असेल कदाचित ट्रॅफिक नाही मिळत आहे. आता तिथे पोहोचेपर्यंत ट्रॅफिक वाढलं तर काय सांगता नाही. बाकी रस्ता खूप मस्त आहे. हा रस्ता राईड करायला खूप मस्त आहे. पण समृद्धीचं काम चालू आहे, तेवढं तुम्हाला सहन करावं लागणार ट्रॅफिक. पेट्रोलची साईन यायच्या आधी पेट्रोल भरून घेऊया. मस्त रिकामी पेट्रोल पंप आहे, लगेच भरू तुम्ही. फुल करा. तर हा जो कट दिसतोय ह्या बाजूला, हा असा मला वाटतं हा समृद्धी जाणार आहे. आता हे पुन्हा समृद्धीचं बनवलेले रस्ते सुरू झाले. हा तर सर्व्हिस रोड आहे, मेन रस्ता तर तिकडे आहे. आणि हा कल्याण फाटा. अजून इथून 32 किलोमीटर दाखवत आहे, 46 मिनिट्स. 11:34. 11:34 घरी पोचायला. आणि ठाण्याला पोचलोय. तरी मला काहीच ट्रॅफिक नाही लागलं तेवढं, जसं मला वाटत होतं की ट्रॅफिक असणार, पण काहीच ट्रॅफिक नव्हतं. नशीब आहे. हा लॉंग वीकेंड आहे त्यामुळे पण असू शकतं, आणि संडे आहे म्हणून पण काय स्पेशल असू शकतं का माहीत नाही. आता इथून अजून अर्धा तास दाखवतं. 18 kilometers to go.
गुढीपाडव्याची तयारी. वेलकम होम. आणि फायनली पोचलो आहे घरी. राईड आपली झाली आहे कंप्लीट व्यवस्थित. तर मित्रांनो, ही राईड तुम्हाला कशी वाटली, ड्रोन शॉट्स कसे वाटले, आणि मुंबई नाशिक हायवेवर जे ठाण्याच्या पुढे समृद्धीचं काम चाललं आहे ते बघताना कसं वाटलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काही करता तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. तर आता बाय बोलतो, तुमच्या सगळ्यांची सांगता घेतो. तर सगळ्यांनी रिस्पॉन्सिबली राईड करा, हेल्मेट वापरा, हेल्मेट स्वतःसाठी घाला, ट्रॅफिकवाल्यांसाठी नाही. चला बाय.